मध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना आपल्याला, तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आता मार्केट ट्रेंड म्हणजे काय, तर मार्केट कायम स्वरूपी या वेने नाही जात डायरेक्ट, ते स्टेप बाय स्टेप जातात. ठीक आहे, या प्रकारे जातात ते. मग यामध्ये आता किती प्रकारचे ट्रेंड येतात, तर 3 प्रकारचे ट्रेंड येतात. मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघू अप ट्रेंड, सेकंड डाऊन ट्रेंड आणि तिसरा साइडवेज. तुम्हाला आता स्क्रीनवर अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज या तिन्ही प्रकारच्या डायग्राम दिसत असतात. फर्स्ट ही अप ट्रेंड, सेकंड डाऊन ट्रेंड आणि तिसरी साइडवेज. आता हे आपण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करू. ठीक आहे, आता स्क्रीनवर तुम्हाला अप ट्रेंडची जी डायग्राम दिसते ती नीट बघा व्यवस्थित. आता यामध्ये समजून घेण्याची गोष्ट आहे की मार्केट कधीही डायरेक्ट या मूव मध्ये वरती नाही जात. मार्केट हे कायम एक इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन या स्वरूपात जाते. ठीक आहे, आता चार्ट मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर प्राइस ही सतत वर जातीये आणि हायर हाय आणि हायर लो चं फॉर्मेशन बनतंय. मग यावरून तुम्हाला कळतं की यामध्ये बायर स्ट्रॉंग आहे. आता हायर हाय म्हणजे काय हे समजून घेऊ. ज्यावेळेस इम्पल्स येते तिचं करेक्शन येतं आणि जो हा पहिला हाय आहे ना, तो प्राइस ब्रेक करून सेकंड हाय बनवते. म्हणजे जो इथला हाय पॉइंट ब्रेक केल्यानंतर प्राइस हा हाय बनवते. परत जो वरचा हा हायर आहे त्याला सुद्धा प्राइस ब्रेक करून पुन्हा हायर हाय फॉर्मेशन कंटिन्यू ठेवते. म्हणजे प्राइस ही सतत वर चालली आणि जो प्रिव्हियस लो असतो हा लो पॉइंट, तो ब्रेक केला जात नाही. ठीक आहे, म्हणजे जो मागचा लो पॉइंट आहे हा लो पॉइंट त्याला ब्रेक करत नाही. म्हणजे स्ट्रक्चर हायर हाय आणि हायर लो याप्रमाणे चालू असतं. आता तुमच्या समोर आपण एक चार्ट ओपन केलेला आहे. आता तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे समजून येईल. ठीक आहे, यामध्ये काय झालं, प्राइस ही अप साइडला गेली, त्यानंतर करेक्शन आलं, पुन्हा इम्पल्स करेक्शन, इम्पल्स करेक्शन. ठीक आहे, आता यामध्ये काय केलं, जो हा हाय पॉइंट होता इथे लक्ष द्या, हा पॉइंट मार्केटने ब्रेक केला. ठीक आहे, ब्रेक केला, त्यानंतर नवीन हाय बनवला मार्केटने. तो हाय बनवत असेल मार्केटने काय केलं, जो मागचा लो होता तो ब्रेक केला नाही आणि नवीन लो बनवला. ठीक आहे, पुन्हा हा हाय मार्केटने ब्रेक केला आणि नवीन हाय बनवला आणि हा परत हायर लो इथे लो बनवला, हा हायर लो, हायर लो. यामध्ये समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की प्रत्येक नवीन हाय हा मागच्या हाय पॉइंट पेक्षा वर असतो आणि प्रत्येक लो सुद्धा हा मागच्या लो पॉइंट पेक्षा वर असतो. म्हणजे स्ट्रक्चर कसं झालं, हायर हाय आणि हायर लो. ठीक आहे, तसं आता असं होतं की मार्केटमध्ये ना बायर हे स्ट्रॉंग आहेत आणि मार्केटवर बायरचं कंट्रोल आहे. ठीक आहे, आता आपण दुसरा टाइप बघणार आहोत, तो आहे डाऊन ट्रेंड. तर डाऊन ट्रेंड मध्ये म्हणजे काय, मार्केट त्याचं हे खाली येते प्राइस. ठीक आहे, यामध्ये चार्ट वर तुम्हाला लोअर हाय आणि लोअर लो चं फॉर्मेशन बनताना दिसतं. यामध्ये प्रत्येक हाय पॉइंट हा मागच्या हाय पेक्षा खाली असतो. ठीक आहे, आणि प्रत्येक लो पॉइंट हा मागच्या लो पॉइंट पेक्षा सुद्धा खाली असतो. यामध्ये प्राइस ही लोअर लो ब्रेक करत खाली येत असते. ठीक आहे, लो पॉइंट हा लो पॉइंट ब्रेक करत प्राइस खाली आली. याचा काय अर्थ होतो, तर यामध्ये याचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये ना सध्या जे सेलर आहे ना ते स्ट्रॉंग आहेत आणि मार्केटचं कंट्रोल हे सेलर कडे आहे. ठीक आहे, आपण चार्ट वर थोडं एक्सप्लेन करूया. आता यामध्ये आपण काय म्हटलं होतं, तर प्रत्येक हाय पॉइंट हा मागच्या हाय पॉइंट पेक्षा खाली असतो. ठीक आहे, आणि प्रत्येक लो सुद्धा हा मागच्या लो पेक्षा खाली असतो. हा झाला आपला डाऊन ट्रेंड. ठीक आहे, आता यामध्ये आपण बघणार आहोत तिसरा प्रकार कुठला असतो, तर तिसरा प्रकार हा असतो साइडवेज ट्रेंड. तर या ट्रेंड मध्ये काय असतं, तर प्राइस ना वर जातो ना खाली येतो, तो एकाच रेंज मध्ये मूव्ह करत असतो. यामध्ये ना बायर स्ट्रॉंग आहे ना सेलर स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, मार्केट स्टेबल दिसतो
पण हा कन्फ्युजिंग पॅटर्न आहे. ठीक आहे. आता तुमच्या समोर एक मी चार्ट ओपन केलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला काय दिसत असेल तर तुम्ही म्हणता ना हा अप ट्रेंड झाला, हा डाऊन ट्रेंड झाला. हा हे ठीक आहे, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड. पण यामध्ये काय साइडवेज का म्हणतो मी याला, तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल प्राइस एक अप साइडला गेली, या पॉइंटला टच करून पुन्हा डाऊनला आली, पूर्ण इथनं परत वर गेली, पुन्हा रेजिस्टन्सला टच करून डाऊन साइडला आली. म्हणजे मार्केट डिसिजन झोन मध्ये ना वर स्ट्रक्चर ब्रेक करते ना खाली ब्रेक डाऊन करते. ठीक आहे. मग याला आपण साइडवेज स्ट्रक्चर म्हणू शकतो. त्यामध्ये आता एक महत्वाचा मुद्दा असा येतो की ट्रेंड ओळखणं का गरजेचं आहे. तर मार्केट वर जातोय का खाली हे कळतं आपल्याला त्यामुळे. आणि जर आपल्याला हेच कळलं नाही की मार्केट हे अप साइडला चाललंय की डाऊन साइडला चाललंय, तर आपण त्यानुसार बाय आणि सेल करू शकत नाही त्याला. ठीक आहे. रॉंग ट्रेंड मध्ये आपण जर एंट्री घेतली तर नुकसान होतं. आता यामध्ये रॉंग ट्रेंड म्हणजे काय, तर मार्केट हे अप साइडला चाललंय आणि आपण त्याला सेल करतोय, तर हे आपण ट्रेंडच्या विरुद्ध करतो, त्यामुळे आपलं तिथं नुकसान नक्कीच होणार आहे. ट्रेंड ओळखण्यास रिस्क कमी होतो, कधी एंट्री घ्यायची कधी बाहेर पडायचं हे कळतं, आणि टायमिंग सुद्धा आपलं इम्प्रूव्ह होतं. बायर स्ट्रॉंग आहे की सेलर आणि मार्केटचा कंट्रोल कोणाकडे आहे हे आपल्याला ट्रेंडमुळे कळतं. ठीक आहे. आता शेवटी तुम्ही एक रूल लक्षात ठेवा की आपल्याला ट्रेंडच्या अगेन्स्ट जायचं नाही आणि मार्केटची फाईट पण नाही करायची. ठीक आहे.